दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला निघाली आहे. अगदी सकाळी 9ची अपॉइंटमेंट आहे. 7:30ला आहोंच्या सोबत आम्ही दोघींनीही निघायचं ठरवलं होतं, पण 8:30 झालेत. चला निघूया पटकन. आणि हो, आम्ही दोघी मेट्रोनी निघालोय. मम्मीनं पाठवले पुढे. त्यांना म्हटलं रिपोर्ट घ्या, तोपर्यंत येतेच मी. रॅपिडो डाउनलोड केले पहिल्यांदाच. आम्हा दोघींचा डॉक्टर एकच आहे, एंडोक्रोनॉलॉजिस्ट. आणि मी ते बऱ्याच वेळा सांगितलं आहे, कारण मला आहे थायरॉईड आणि सासूबाईंना आहे शुगर. तर एंडोक्रोनॉलॉजिस्टच स्पेशलिस्ट असतात या दोन्हींसाठी. आत्ता ना कार ड्राईव्ह करत एक लेडी गेली. सोसायटीमध्येच आहे मी अजून, आणि सोसायटीच्या बरोबर समोरच पॅथ आहे, लॅब आहे. तर असं वाटलं, अरे यार, काश आपल्यालाही सिटीमध्ये कार घेऊन जाण्यासाठी लायसन असतं. अजूनही माझं लायसनचं काम झालेलं नाही आहे, तसंच येते अजून पेंडिंग. 2 वेळा मी लर्निंग लायसन काढलं, पण परमनंटपर्यंत पोहोचलेलीच नाही आहे. त्यामुळे पुण्यात घेऊन जायला भीती वाटते, आणि तसंही मला क्रेटा देणार नाहीत. आहो, मी रॅपिडोवरून पहिल्यांदाच ही ऑटो बोलवली. अगदी 2 मिनिटात आली आहे बरं का. आणि आम्ही दोघी नेहमी मेट्रोनीच जातो दीनानाथला, बरं पडतं. रॅपिडोचा फर्स्ट एक्सपिरियन्स तरी अगदी छान आलेला आहे. हे उघडायचं कसं? ओके, चलो. बरं आहे आपलं हे, है ना? रिक्षा स्टँडवर वाट बघायची गरज नाही, घरापासून लांब जायची गरज नाही. रॅपिडो बेस्ट आहे हा. ओला आणि उबेर मी डिलीट करून टाकलं होतं, म्हणून मग मी रात्री रॅपिडो डाउनलोड केलं आहे. आणि त्याची पहिली ट्रॅफिक चालू आहे का? प्रॉब्लेम चालू आहे. ओके, आम्ही कधी जातच नाही, असं कधीतरी 6 महिन्यातून एकदा. हां, आणि हे रिक्षावालेत ना, हे लय त्रास देतात राव. इथे एक रिक्षा स्टँड आहे, खूपच त्रास देतात ते लोक. मी पाठीमागून घरातून आवरून सगळं येते, तोपर्यंत मम्मीनी हे सारे आमच्या दोघींचे रिपोर्ट्स घेतले आहेत. हे सुद्धा काय आले आहेत हे मी तुम्हाला दाखवते नेक्स्ट व्हिडिओमध्ये. या व्हिडिओमध्ये हे सारं शूट करायला मी विसरले. आणि हो, आमच्या सोसायटीजवळ जे काही रिक्षाचं स्टँड आहे, तिथे ना खूप ते लोक मनमानी करतात, 150 रुपये वगैरे चार्ज घेतात. पण आज रॅपिडोच्या रिक्षेमधून मी फक्त 90 रुपयेमध्ये आली आहे. भारी वाटत होतं. मम्मी म्हणतात प्रत्येक वेळेला काहीतरी नवीन प्रॉब्लेम. तुमच्या लेकानंच केलंय, मी नाही केलेला. तर ना, लास्ट टाइम तिकीट बुक होतं इथून PCMC पासून, आणि आम्ही चढायला गेलो तुकाराम नगरला. तर सगळा प्रॉब्लेम उतरताना झाला. आज असं झालं की कालच्या डेटचं बुकिंग होतं, आणि आज आम्ही ट्रॅव्हल करतोय. एक्सपायर झालं होतं तिकीट. तर आता पुन्हा इथे आलं. आता आपणच काढत जाऊ, त्यांना सांगायचंच नाही काढा म्हणून. जेव्हापासून ही मेट्रो सुरू झाली आहे ना, तेव्हापासून आम्ही कार घेऊन जायचं पुण्यामध्ये बंदच करून टाकलं आहे. अगदी तुम्ही माझ्या व्लॉगमध्ये बघत असाल की खूप पहाटे जर का आम्ही दगडूशेठला गेलो तरच कार घेऊन जातो. अदरवाईज नेहमी आम्ही आता मेट्रोने प्रवास करतो. आणि दीनानाथला जाण्यासाठी तर मेट्रो अगदीच कन्व्हिनियंट होते, कारण कसं आहे, घरापासून रिक्षा करायची PCMCपर्यंत, तिथून मेट्रोने डायरेक्ट नळस्टॉपला उतरायचं, आणि तिथूनही आता ऑटो करायची आहे. आणि तुम्ही पाहिलं तिकिटांचा घोळ, तर मागच्या वेळेला एक वेगळा प्रॉब्लेम, आज पुन्हा वेगळाच प्रॉब्लेम. पण ठीक आहे, प्रत्येक वेळेला एक नवीन एक्सपिरियन्स आणि नवीन माहिती कळत जाते यामधून, की 90 मिनिटापर्यंतच काढलेलं तिकीट चालत असतं. आणि त्यांनी आम्हाला समजावून सांगितलं हे. दीनानाथमुळे मॅटर झालं, त्यामुळे 10 रुपये जास्त का? तर रेट वाढले. हां, सांगा की. नेहमी 30 रुपये देते मी. दीनानाथमध्ये आर्मीचं आज हे आहे, सिक्युरिटी आहे खूप तिथे, कारण एक मॅटर झाला आहे गर्भवतीचा, प्रेग्नंट लेडीचा, जी काही तुम्ही न्यूज बघितली, राईट ना? त्यांना माहिती आहे की. पण तुम्ही 10 रुपये एक्स्ट्रा का घेता तेवढं सांगा. 10 रुपये आम्ही 40 रुपये घेतो. अहो 30 रुपये आहे हो. नेहमी जातो आम्ही नेहमी जातो. ना, हां, आमचा रोजचा रूट आहे. कधी वाढले 10 रुपये सांगा मला. तर पाहिलं, खरं तर RTOच्या नियमाप्रमाणे मीटर लावून घ्यायला हवं की नाही यांनी, पण नाही, यांनी हट्टून माझ्याकडून 10 रुपये एक्स्ट्रा घेतले. आणि हे बघा, मी दीनानाथमध्ये एंट्री करते, आणि त्यावेळेला मला माहिती नव्हतं की खरंच हे प्रकरण इतकं सिरियस आहे. हे जे काही घडलं आहे यामध्ये चूक कोणाची आहे हे तर उघड होईलच. पण मी खात्रीने सांगू शकते दीनानाथबद्दल, कारण मी 1 वर्ष इथे ॲज अ मेडिकल सोशल वर्कर म्हणून चॅरिटी ऑफिसला काम केलं आहे. इथे खूप मोठ्या प्रमाणात चॅरिटी केली जाते, आणि बऱ्याच अशा
निगेटिव्ह कॉमेंट वाचल्या मी दीनानाथबद्दल. खूप वाईट वाटलं मला. खरंच अगदी हर्ट झाले मी, कारण मी स्वतः कितीतरी पेशंटची मोफत सर्जरी करून दिलेली आहे. आणि हो, खरंच इथे चॅरिटी होते. आणि तिथे ना कॉरिडॉरमध्ये एक डिजिटल बोर्ड आहे, तिथे प्रत्येक महिन्याची चॅरिटी डिस्प्ले केलेली असते. करते का? ओके, लगेच मिळते रिक्षा. किती वाजले हो? किती वेळात काम झालं आपलं? लगेच झालं ना? 10:30. म्हणजे आपण 12 वाजेपर्यंत घरी पोहोचतोय. आलं ना? 30 रुपये. थँक्यू. असे प्रामाणिक लोक कमी भेटत आहेत. सकाळचे तिकीट एक्सपायर झालेले आहेत आपल्याकडे. आता पुन्हा इथं नवीन तिकीटं काढायची आहेत. 108 रुपये आज आमचे वाया गेलेले आहेत. किती इझी झालं आहे ना या मेट्रोमुळं. आलो सुद्धा आम्ही, अगदी वेळेत काम झालं आमचं. गेल्या आमचा नंबर, अपॉइंटमेंट घेतलं ना की पटकन नंबर लागतो. अदरवाईज सगळे पेशंट होईस तोपर्यंत थांबावं लागतं. इथे ना ड्रायव्हर लेडी आहे, तुम्ही पाहिलं तर तिने छानशी स्माईल दिली मला. अजून मला तिला रेकॉर्ड करायचं होतं, पण जाऊ द्या, थोडंच रेकॉर्ड झालं. माहिती असते आम्हाला. अहो, मी सकाळी खरंच 90 रुपये देऊन आली आहे. मला काय वाटतं तुम्ही लगेच दाखवा म्हणाल. मी यांना म्हटलं की सकाळी मी 90 रुपये देऊन आली आहे. 90 रुपये मला म्हणतात दाखवा किती म्हणतोय. रोजच येणं जाणं आहे आमच्या इकडे, काय असं नाही. आता ठीक आहे, 105 रुपये, 15 रुपये एक्स्ट्रा. हे राहिलंच तिकडे. सकाळची वेळ होती त्यामुळे बहुतेक 90 रुपये घेतले गेले. तर रॅपिडोची पहिली राईड होती म्हणून कमी घेतले. हा, बरोबर, पहिली राईड है ना? हो, मे बी मी पहिलं आत्ताच डाउनलोड केलं होतं ना, पहिली राईड होती बरोबर आहे. म्हणून मे बी डिस्काउंट दिलं त्यांनी 90 रुपये. सोसायटीमध्ये अगदी बिल्डिंगच्या खाली दारात आणून रिक्षाने उतरवलं आहे. आणि ते दादा काका जे कोणी होते ना, त्यांना काय म्हटलं मी की सकाळी मी 90 रुपये देऊन आली आहे आणि प्लीज मला तुम्ही 90 रुपयेमध्ये घेऊन चला. तर हे बघा म्हटलं, रॅपिडोमध्ये 90 रुपये दिसते. तर त्यांना ना डाऊट होता, म्हणून ते मला बोलले की दाखवा बरं. खरं तर 105 दिसत होतं ते, आणि मी त्यांना 90 म्हणत होते, पण त्यांनी दाखवा म्हटल्यावर मी आपलं दाखवलं त्यांना. तर म्हणे बघा काय होता, इथे तर 105 आहे की, चला चला म्हणे तुम्ही 105 रुपये द्या मला, जितकं रॅपिडो दाखवते तितकं द्या, मी तुम्हाला नेऊन सोडतो. तर हे असं सारं मी त्यांच्याशी बोलत होते. तुम्हाला ते व्यवस्थित कन्व्हर्सेशन समजलं नसेल म्हणून मग मी इथे पुन्हा सांगितलं. दुपारची वेळ आहे, आल्यानंतर मस्त जेवलो वगैरे, भाकरी केल्या मी पुन्हा गरम गरम, जेवलो दोघीजणी. आणि 4 नंतर ना पुन्हा या सोसायटीमधील हाऊसकीपिंगच्या मावशी आहेत, दीदी आहेत, ताई आहेत, तर त्या आलेल्या आहेत क्लिनिंगसाठी. आमच्या सोसायटीचं हे भारी आहे की नाही, की सोसायटीच्याच या मावशा लोक येतात आणि छानपैकी सगळी जाळी जळमटं काढून मस्त क्लीन करून देतात. आम्हा दोघींचे रिपोर्ट काय आले किंवा डॉक्टरांनी आम्हाला काय सांगितलं आहे, पुढे काय सल्ला दिला आहे, हे सारं मी येणाऱ्या नेक्स्ट व्लॉगमध्ये नक्की शेअर करेन. आज मी विसरले हे सारं रेकॉर्ड करायला. आणि चला आता रात्रीच्या स्वयंपाकाची वेळ आहे. गावावरून येताना मम्मींनी म्हणजे माझ्या सासूबाईंनी खूप सारी अळूची पानं आणली आहेत आणि ती आल्यापासून मी करायची म्हणतीये, पण झालीच नव्हती करायची. आज वीकेंड आहे, निवांत रिलॅक्स वाटत होतं, म्हटलं चला करूया. तर मी माझी आळूची वडी करण्याची जी काही रेसिपी आहे ती तुमच्यासोबत आता इथे शेअर करते. बेसनचं पीठ घेतलं मी थोडंसं, आणि लसूण, खोबरं, अद्रक याची थोडीशी पेस्ट केलेलीच होती आणि जिरेही होते त्यामध्ये, तर तेच मी यामध्ये ॲड केलेलं आहे. आणि आत्ता फक्त फ्रेश पुन्हा थोडंसं अद्रक, हिरवी मिरची आणि लसूण, म्हणजेच मिरचीचा ठेचा थोडक्यात मी बनवलेला आहे, तोही इथे मी ॲड करते आहे. आणि आता यामध्ये सारे पावडर मसाला आपल्या आवडीनुसार ॲड करायचे. गावची चिंच आहे, ही मम्मींनीच आणलेली आहे, म्हणजेच सासूबाईंनीच आणलेली आहे. ती चिंच मी भिजत घातली होती, पण ती प्रॉपर व्यवस्थित भिजली नाही कमी वेळामध्ये, म्हणून मी तिला ना मिक्सरला थोडंसं फिरवून घेतली. तर छान तिची अशी मस्त पेस्ट झाली, ती मी त्यामध्ये ॲड केली. आणि नंतर लाल तिखट, हळद, ओवा आणि मीठ, थोडंसं हिंग, आणि अजून तुम्हाला जे काही मसाले ॲड करायचे आहेत, जसं की गरम मसाला, किचन किंग मसाला, हे सारं ॲड करायचं. तीळ ॲड केलेली आहेत यामध्ये मी. आणि हो, बरेच जण खोबरं वगैरे ॲड करत नाहीत, पण मी ना आवर्जून आळूच्या वड्यांमध्ये खोबरं ॲड करते. आणि हे मी माझ्या छोट्या बहिणीकडून शिकली आहे. ती वड्यानं छान बनवते आळूच्या, तिच्या हातच्या मला आवडतात. तर तिची ट्रिक आहे ही की खोबरंसुद्धा ॲड करायचं, म्हणून मीही ॲड करते. खूप सारी कोथिंबीर आता ॲड करणार आहे यामध्ये मी.
मल्टीपर्पज ही कढाई खूपच कामाला येते बरं का. आता झंझट नाही, पातेलं ठेवा, मग त्याच्यावरती मोदक पात्र ठेवा, वेगळं ताट ठेवा मापाचं, काही कटकट नाही. आता डायरेक्ट हे काढायची कढई आणि मस्त त्यामधला स्टीमर वापरायचा. मजा येते करायला सुद्धा यामध्ये. मी काय करते, त्याच्या जाड साऱ्या शिरा आणि देठाचा थोडासा उरलेला जो भाग असतो ना, तो सुरीनं काढून घेते आणि त्यानंतर लाटणं फिरवून ते प्रॉपर व्यवस्थित करून घेते पान. आणि हो, पानं ना आणून आता खूप दिवस झाली ना, तर अगदीच मिळमिळीत झालेली आहेत. अशी कडक ताजी फ्रेश असतात, त्यावेळेला पटकन त्या शिरा काढता येतात. पण आज थोडंसं स्ट्रगल करावं लागलं मला ते काढण्यासाठी, पण केले मी मॅनेज ते सारं. आणि आता छान व्यवस्थित अगदी याला सार हे पीठ लावून घेणार मी. हे पीठसुद्धा ना डाळीचं सासूबाईंनी आणलेलं आहे, त्यामुळे थोडंसं जाडसर आहे. भज्यासाठी अगदी उत्तम आहे हे. आळूच्या पानासाठी ते थोडंसं बारीक असतं तर बेटर झालं असतं, पण ठीक आहे चला. माझ्या लक्षात नाही आलं ते. मी काय केलं होतं, माझ्याकडे जे होतं पूर्वीचं डाळीचं पीठ त्यामध्येच मी ते मिक्स केलं आणि त्यामुळे ते वरती आलं आहे भरणीमध्ये. आणि अशा पद्धतीनं एका पानाला पीठ लावून घेतल्यानंतर सरळ बाजूनं पुन्हा हे दुसरं पान हे अशा पद्धतीनं उलटं ठेवते मी. प्रत्येकाची आळूची वडी बनवण्याची रेसिपी वेगळी असू शकते. ही आमची पद्धत आहे. आणि हो, माझी आई अशा पद्धतीने नाही करत. मी म्हटलं ना तुम्हाला की हे मी माझ्या बहिणीकडून शिकले. आपण प्रत्येकाकडून काही ना काही शिकत असतो सतत. तर मीही पूर्वी काय करायची, आईच्याच पद्धतीचं करायची वड्या. अजूनही करते, मला आवडतात. ती काय करते, एका पानाला पीठ लावून घेतल्यानंतर ते पान लगेचच त्याची सुरळी बनवून घेते आणि डायरेक्टच तव्यामध्ये तेल टाकून ती सुरळी बिना वाफवता, म्हणजे न शिजवता डायरेक्टच ती भाजून घेते तेलामध्ये. ही अशी संध्याकाळच्या वेळेला देवाची गाणी ऐकत स्वयंपाक कधी होतो हे कळतच नाही. कधी सकाळी खूप गडबड असते, त्यावेळेला मात्र ती अगदी मन लावून मग्न होऊन ऐकता नाही येत. पण संध्याकाळी मात्र मी खूप आनंद घेते या साऱ्या आवडत्या गाण्यांचा. आणि हो, हे करत विचार करत होते की हे करूनच मी आता टायर्ड झाली आहे. आता स्वयंपाक काय करू, शॉर्टकट मारू का? तर चला खिचडी बनवणार मी आता. शुगर पेशंट आहे सध्या घरात, पण खूप साऱ्या भाज्या आणि मुगाची डाळ त्यामध्ये ॲड करायची, म्हणजे काही प्रॉब्लेम नाही होणार भाताचा. आणि तसंही त्या थोडाफार भात खातात, अगदीच त्यांनी बंद केलेला नाही. सासूबाईंना माझ्या शुगर आहे, पण अगदी पथ्य वगैरे त्या काटेकोरपणे पाळतात. म्हणजे कुणीही कितीही त्यांना फोर्स करू द्या की हे एवढंसं गोड खा, किंवा हा देवाचा प्रसाद आहे खा, किंवा अर्धा कप तरी हा गोड चहा घ्या, नाही, त्या बिलकुल घेत नाहीत, अजिबात म्हणजे अजिबात. आणि या गोष्टीचं खरंच कौतुक आहे बरं का. इतर शुगर पेशंटनी अगदी त्यांचा हा गुण घेण्यासारखा आहे. मी कितीतरी त्यांच्यापेक्षा यंग शुगर पेशंट पाहिलेत, पण ते बिलकुल पथ्य पाळत नाहीत, किंवा काय होतं एवढुशानं असं त्यांचं असतं आणि ते खातात. पण माझ्या सासूबाईंचं मात्र अगदी काटेकोरपणे असतं सारं. त्यात जरासं सुद्धा गोड खात नाहीत. आळूच्या वड्या वाफायला ठेवून दिल्या मी आणि लगेचच चॉपिंग करून घेतलं सारं खिचडीचं आणि ही खिचडीला फोडणीसुद्धा घातली. किती बरं आहे ना, ज्याने कोणी इन्व्हेन्शन केलं आहे ना खिचडीचं, खूप चांगलं केलं आहे. आणि आपल्यासारख्या गृहिणींचं काम सोपं केलं त्याने. अगदी गडबडीच्या वेळेला पटकन खिचडी टाकली, काम झालं, टेन्शन फ्री आणि हेल्दीसुद्धा. तर हे बघा, मी ना ह्या साऱ्या ज्या काही आता आळू वड्या कट करते आहे, या मी तळणार नाही आहे बरं का. मी या लोखंडी तव्यावरती मस्त थोडंसं तेल टाकून भाजून घेणार आहे. आणि मी नेहमी असंच करते. हो, मला माहिती आहे की फ्राय केलेल्या वड्या टेस्टी लागतात, पण मी नाही फ्राय करत. आणि तसंही थायरॉईडसाठी आणि शुगरसाठी तेल जरा कमीच खायला हवं, हो की नाही. कोलेस्ट्रॉलचा प्रॉब्लेम नको व्हायला. मग थोडीशी चव कॉम्प्रोमाइज केली तर बिघडलं कुठे. तर या लोखंडी तव्यामध्ये खरपूस भाजलेल्या हवं तेवढं तेल टाकून खूप छान लागतात, टेस्टी लागतात अशा या अळूवड्या. बरं, मी तुमच्यासोबत माझी ही अळूवडीची रेसिपी शेअर केली, तशीच आता तुम्हीसुद्धा करायची आहे बरं का कॉमेंटमध्ये. कसं आहे माहिती आहे का, आपलं हे 2 वे कम्युनिकेशन आहे. काही गोष्टी मी तुमच्याकडून शिकत असते, तर तुम्ही काही गोष्टी माझ्याकडून शिकत असता. तर तुम्हाला काही यामध्ये इम्प्रूव्हमेंट हवी आहे का, म्हणजे मी करावी अशी तुम्हाला वाटते आहे का, म्हणजे अजून चव याची बेटर होईल, तर नक्कीच मला कॉमेंट करून सांगा की अजून काय मी करू शकते यामध्ये. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा. काय होतं, व्हिडिओ बघताना इतके मग्न होतं तुम्ही की लाईक करायला, कॉमेंट करायला कदाचित विसरून जात असाल, तर नक्की करा. कॉमेंटही करा, लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईबही नक्की करा. बाय.